हाय नमस्कार, मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर आज आहे चंपाषष्ठी। तर चंपाषष्ठीच्या दिवशीची माझी पूजा तर मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर मी ना सकाळी अभिषेक वगैरे काही तुमच्याशी शेअर वगैरे केला नाही, जे थोडा जो आहे आजचा ब्लॉग तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर हे आपण चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी आपण जे नागदिवे बनवतो तर ते आदल्या दिवशीच बनवले जातात। भाजी डाळ हे सर्व काही पदार्थ आदल्या दिवशीच असतं, पण मी काही गोष्टीमुळे बाहेर गेलेली होते, त्याच्यामुळे काही माझं त्या दिवशी संध्याकाळी झालं नाही। तर मला खूप तळतळ वाटली की आज आपला एवढा सण कुलदैवत आपलं आणि त्या दिवशी आज माझ्याकडून हे झालं नाही, तर मला खूप दुःख वाटलं होतं। पण म्हटलं चला आजच्या दिवस चंपाषष्ठीच्या दिवशीही आपण बनवलं तरी पण चालेल, काही अडचण नाही उद्याच्या दिवसापर्यंत। तर मग आजपर्यंत आपली चंपाषष्ठीच्या दिवशी आपली दिवाळी लास्टचा दिवस असतो तर संपली म्हणायचं। तर त्याच्यानंतरून मी असे मस्तपैकी त्यांनी दिवे वगैरे करून घेतले। त्यानंतर म्हटलं असं वाफेवर असं त्यांना उकडून घेऊ। त्याच्यानंतरून मी कांदापात साफ वगैरे केली। त्याच्यानंतरून अशी मस्त हिरवीगार आणि खूप छान होती कांदापात, पण मस्त भेटली कवळी आपल्याला। तर त्याच्यानंतरून कांदापात यांना पण खूप महत्त्व दिलेलं आहे। वेळेनुसार वांग कांदापात आणि वेळेवर आमच्या इथे कसं आहे की मार्केटमध्ये आम्हाला जायचं म्हटलं तर बाहेरच जावं लागतं, पण मग घरी कोणी नसल्यामुळं काही मी गेली नाही मार्केटमध्ये। दरवाजावरच गाड्यावर आलेले होते वांगे आणि कांदापात मी तिथंच घेतली। तर आपले जे आहेत ना तर ते मस्त असे उकडून झालेले होते। त्याच्यानंतरून मस्त असं वांग्याला म्हटलं भरीतसाठी असे मस्त भाजायला ठेवू। त्याच्यानंतरून वांगे भाजून झाले तोपर्यंत मी मस्त अशी कांदापात अशी मस्त चिरून घेतली, मस्त अशी धुवून वगैरे घेतली। त्याच्यानंतरून मेथीची भाजी काही वेळेवर भेटली नाही, मग म्हटलं चला आता काय करायचं, वेळेला तर महत्त्व खूप असतं। तर मग मी काय केलं, हरभऱ्याची जी भाजी होती ना आपल्या घरामध्ये तर तीच हरभऱ्याची भाजीच मस्त अशी पालती उलती केली। म्हटलं चला आता काहीतरी आपल्याला वेळेला महत्त्व देणं महत्त्वाचं असतं। तर मस्त अशी कांदापात वगैरे कापून घेतली, मस्त भरीत वगैरे बनवलं। भरीत करणं हे आपण वांग खाणं म्हणजे आपलं याच्यापासूनच बंद होतं, याची काय म्हणतात त्याला आषाढी एकादश असते। आषाढी एकादश झाल्यानंतर आज वारकरी मागं फिरले का आपलं वांग खाणं बंद होऊन जातं, कारण आपला कुलदैवत खंडेराव महाराज असल्यामुळं कुलस्वामिनी तुळजापूरची आदिमाई शक्ती। तर मी बाजरीच्या भाकरी केल्या, हरभऱ्याची भाजी केली, डाळ भात बनवलं। त्याच्यानंतरून नागदिवे उकडून घेतले। तर त्याच्यानंतरून असं भरीत खूप छान बनवलं होतं। त्याच्यानंतर काय होऊन जातं, आपण देवासाठी प्रसाद जो बनवलेला असतो, डाळ पण अशी मस्त बनवली होती। कसाही प्रसाद बनवा तर आपला देवाचा प्रसाद कोणताही केला तर तो प्रसाद आणि असो किंवा खरडपण काय असन ते देवाचं खूप शास्त्र असतं, त्याच्यामुळे तो प्रसाद खायला खूप टेस्टी आणि खूप छान होतो। त्याच्यानंतर मी मस्त असे दिवे वगैरे पाजळून घेतले। मस्त खंडेराव महाराजांचा आदिमाई शक्तींचे सगळे फोटो सगळे ओवाळून घेतले। त्याच्यानंतरून आपली आजच्या दिवसाची शेवटचा दिवस म्हणजे दिवाळीचा शेवटचा सगळा दिवस असतो, त्याच्यामुळे मी असे मस्त दिवे वगैरे पाजळून घेतले, मुलांना मिस्टरांना ओवाळून घेतलं। तर होऊ शकतात आपलं तळी भरण्याचं काम चालू आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला महाराज की जय। हर हर महादेव चिंतन मोर्या देवतले जजुरी सोन्याची जजुरी निळा घोडा पायमी तोडा बेबी हिरा कमरी करगोटा अंगावर शाल भाषा सुंदरी आरती करी सणाचा येळकोट जय मल्हार।